कोण खासदार व्हावे? आमच्या मनात प्रतापराव चिखलीकर व्हावं. प्रताप पाटील चिखलीकर. आता वसंतराव चव्हाण साहेब. नाही, काँग्रेस पक्षाची विचारधारणा शरणी सगळ्या धर्माला घेऊन जाणारी आहे. प्रताप पाटील चिखलीकर आणि कामाचे खासदार आहेत तो. काँग्रेसशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही. त्याच्यामुळे 100% प्रताप पाटील चिखलीकर निवडून येणारच. वसंतराव चव्हाण. आम्ही तर त्रस्त आहोत या सरकारमध्ये. दिसलं असतं तर आम्ही कशाला म्हणलं असतं की आम्हाला भावी खासदार पाहिजे. 10 वर्षामध्ये एक IIT कंपनी उघडलेली नाही. नांदेड जिल्ह्यात राहतो का खेड्यामध्ये राहतो हे पण समजत नाही. सर्व जनता काही भरपूर नाराज आहे. आज बघू उद्या बघूचा विषयच नाही. असा हा खासदार आपल्याला कुठे भेटणार आहे? शेतीमालाला भाव नाही. त्यांनी काय केलं सर, आता तुम्हाला काय सांगावं त्याच्याबद्दल. त्यांनी काहीच केलं नाही म्हणलं तरी चालतं. ते 5 वर्ष कुठं होते आम्हाला तेवढंही माहित नाही. आम्हाला यापूर्वीच्या खासदारांनी जे काम केलं नाही ते आदरणीय प्रतापराव पाटलांनी केलं. रनिंग खासदारांना जर चांगली आणि विकासाची कामं केली असती तर काँग्रेस पक्षातली अशोकराव चव्हाण यांना त्या भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन भारतीय जनता पक्षासाठी मत मागण्यासाठी त्यांना अशोक चव्हाणांची गरज पडली नसती. सोमवारजीतील बिल्डर आणि कार्यकर्ते एवढ्याचाच विकास त्यांनी केला. मग सामान्य जनतेसाठी हा कोणतं तरी सरकार काम करायला आहे का तयार? येणारा खासदार हा उच्च शिक्षित असावा. त्यांना तरुणांसह युवकांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची जाण असावी. जे लॉकडाऊनमध्ये उद्धव सरकार होते तेच सरकार आम्हाला पाहिजे सर. कारण का ते महाराष्ट्रामध्ये टॉप मुख्यमंत्री होते उद्धव सरकार. तसलंच सरकार आम्हाला पाहिजे. उद्धव ठाकरे सरकार कुठलंच सरकार नाही महाराष्ट्राचं. महाराष्ट्र में तो मोदी, महाराष्ट्र क्या देश में वो मोदी. साहेब नुसतं रामराज्य म्हणून चालतं का? मतलब ये आज तो आप देखो मौसम भी बदल गया. मोदी जी आए हैं तो आज तो मौसम भी बदल गया. मोदीजींनी खूप महागाई खूप वाढवली. स्वतःच्या कर्तृत्वानं मत मागण्याचा अधिकारच नाही त्यांना. जे लोक जीव वाचून घेण्यासाठी पळतायत त्याला कशाची गॅरंटी आहे? साहेब आता गॅरंट्या तर सगळ्या विसरून गेलोत आम्ही. गॅरंटी नाहीच कुणाची. 15 लाख देण्याची गॅरंटी आहे. 2 करोड नौकरी देण्याची गॅरंटी आहे. महागाई कमी करण्याची गॅरंटी आहे. भाईचारा मोहब्बत वो हमारे दिन ही लौटा दो, क्योंकि वो सस्ते दाल और सुहाने सब्जी के दिन ही लौटा दो. अच्छे दिन तो अदानी अंबानी को मुबारक हो. ऐसा करो साहब, हमारे पुराने दिन ही लौटा दो, हमारे पुराने दिन.